नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण एकमेकाविषयी जी द्वेष भावना असतात ती कशा नष्ट करायच्यात ते स्वतःहून विचार करणं खूप गरजेचं आहे। काही कारण नसताना आपण एखाद्या माणसांच्या विषयी द्वेष आपल्या मनात निर्माण करतो। काही कारण नसतं, देणं नाही, घेणं नाही, त्याच्या बांधाला बांध नाही, आपल्या बांधाला बांध नाही, भांडण नाही, काय नाही। कुणीतरी काय सांगितलं की त्या माणसाच्या विषयावर विश्वास ठेवायचा, त्याने सांगितलेली चाडी आपण ग्राह्य धरायची आणि एखाद्या चांगल्या माणसाला उगीच काही कारण नसताना त्या माणसाच्या विषयी द्वेष निर्माण करायचा आणि लोकांमध्ये त्याचं ऐकून लोकांमध्ये त्या माणसांच्या विषयी काही कारण नसताना चाड्या लावत द्यायचा। म्हणजे काय, द्वेष पसरवायचा। त्या माणसांच्या बाबतीमध्ये त्याची प्रतिमा कशी डागाळेल याचा विचार करायचा आणि काही कारण नसताना तो माणूस असा म्हणला म्हणून तो माणूस चांगला नाही, ही गोष्टी बंद करणं गरजेचं आहे। आणि ही जोपर्यंत आपण बंद करत नाहीत ना तोपर्यंत आपण कोणाच्याच विषयावर प्रेम निर्माण करू शकत नाही। आणि आपल्याला प्रेम जर निर्माण करायचं असेल तर संपर्क ठेवा त्या माणसाचा, कितीही डेंजर माणूस असू द्या, कितीही वाईट माणूस असू द्या, त्या माणसाच्या विषयी तुम्ही त्याच्या परस्पर कोणासोबतही चाड्या चुगल्या करू नका। त्या माणसाच्या सानिध्यात जा आणि मग अनुभव घ्या आणि पटलं तर संबंध ठेवा, नसेल तर जय हिंद जय महाराष्ट्र अशी भावना आपण निर्माण करणं गरजेचं आहे। आणि म्हणून लोकाला वाईट म्हणत बसू नका, आपण किती चांगला आहोत याचा प्रथम विचार करा। आणि म्हणून कबीरदास म्हणतात, बुरा ढूंढने मैं निकला, बुरा ना मिला मुझको कोई। बुरा ढूंढने मैं निकला, बुरा ना मिला मुझको कोई। जब मैं अपना दिल खोजा तो मुझसे बुरा ना कोई। लक्षात घ्या, आपलं मन तपासा आणि आपण किती चांगला हे ठरवा। आपल्यातल्या हजारो चुका आपल्या शरीरात असताना आपण लोकाला वाईट का म्हणायचं? काय कारण आहे? लोकांच्या 10 चुका असतील, मान्य, आपल्या 2 तरी का? आपल्या शरीरातल्या चुका नष्ट करा आणि मग लोकांच्या चुका दुरुस्त करा। वाईट करत बसू नका, ते वाईट आहे वाईट आहे म्हणत बसू नका। बघा शक्य आहे का आपण चांगलं वागून लोकाला चांगला संदेश देता येतो का? एवढेच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जेवढा होता येईल एवढा शेअर करा। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। धाराशिवकर।